नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. गणित विषयाचा आज आपला 26वा दिवस आहे. तर आज आपण काय शिकणार आहोत? 41 ते 50 संख्येत अंकांची स्थानिक किंमत लिहायची आहे आणि 41 ते 50 संख्या आपल्याला सुट्ट्या रूपामध्ये लिहायची. सुट्ट्या म्हणजे 41 म्हणजे किती? 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 1. याला संख्यांचं सुट्ट रूप करणं असं म्हणतात. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण 41 ते 50 संख्या शिकत आहोत. सोबतच आपण काय करणार आहोत? मागं काय शिकलो होतो आपण? भौमितिक आकृत्या शिकलो होतो ना, त्याची सुद्धा आपल्याला उजळणी करायची आहे. तर चला तर मग घरचा अभ्यास करायचा आहे. पेन वही नाही पेन पेन्सिल बॉक्सची वही इरेझर घेऊन पॅड घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे. मोबाईल लांब ठेवायचा. गणिताचा घर. मुलांनो नमस्कार मुलांना, मागच्या आकृतीमध्ये आपण पाहिलं होतं भौमितिक आकृत्या. भौमितिक आकृत्यामध्ये आपण बिंदू पाहिला होता. दोन बिंदूंना जोडणाऱ्या सरळ रेषेला रेषाखंड असं म्हणायचं. एक बिंदू आणि दुसऱ्या बाजूने अमर्याद वाढणाऱ्या म्हणजे एका बाजूने कितीही वाढवता येते ह्या रेषेला, याला किरण असं म्हणायचं. काय म्हणायचं? ह्या आकृतीला किरण असं म्हणायचं. आणि दोन्ही बाजूने अमर्याद वाढवता येणाऱ्या म्हणजे ही रेषा मी किती पण लांब वाढवू शकते आणि ही पण रेषा किती पण वाढवू शकते, हिला रेषा म्हणायचं. पण ही रेषा मी दोन्ही बाजूला वाढवू शकत नाही, म्हणून हिला काय म्हणणार आपण? रेषाखंड म्हणायचं. आता रेषा शिकत असताना आपण काय काय शिकलेलं आहोत अजून? उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, वक्र रेषा आणि दोन रेषा एकमेकांना जिथं भेटतात, दोन रेषा जिथे एकमेकांना भेटतात तिथं असा एक छोटासा कोन तयार होतो. काय तयार होतो? कोन तयार होतो. याला कोन म्हणायचं. जिथं दोन रेषा एकमेकांना भेटतात तिथं हा असा कोपरा तयार होतो, त्यालाच आपण कोन असं म्हणतो. तर ह्या भौमितिक आकृत्या आपण पाहिलेल्या होत्या. अजून भौमितिक आकृत्या काय पाहिल्या होत्या? दुसरं पाहिलं होतं आपण आयत. आयत म्हणजे अशी आकृती की जिच्या चार बाजू असतात. 1 2 3 4 बाजू असतात. 4 कोन असतात. 1 2 3 4 आणि 4 शिरोबिंदू असतात. 1 2 3 4 4 शिरोबिंदू असतात. 4 बाजू असतात आणि 4 कोन असतात. आयताचं वैशिष्ट्य काय? ही बाजू आणि ही बाजू सारखी असते. ही बाजू आणि ही बाजू सारखी असते. मग हे असा आपला आयत असतो. दुसरी आकृती काय शिकली होती आपण? चौरस. चौरसाला पण 4 शिरोबिंदू असतात. 4 कोन असतात. किती कोन असतात? 4 कोन असतात. 4 बाजू असतात. 1 2 3 4 आणि ह्या बाजू समान मापाच्या असतात. सारख्या माप असतं सगळ्यांचं. तर त्याला काय म्हणायचं? चौरस आकृती. काय म्हणणार आपण त्याला? चौरस आकृती म्हणतो. पुढची आकृती काय पाहिली होती आपण? त्रिकोण. त्रिकोणाला 3 कोन असतात. 1 2 3 3 बाजू असतात. 1 2 3 बाजू असतात आणि 3 शिरोबिंदू असतात. A B C. याला काय म्हणतो आपण? त्रिकोण असं म्हणतो. आणि पुढची आपली आकृती आहे वर्तुळ. वर्तुळाला कोणती बाजू नसते, कोपरा नसतो, कडा नसते. मग ह्या आकृतीला म्हणायचं वर्तुळ. ह्या आकृतीला काय म्हणतो आपण? वर्तुळ असे म्हणतो. तर भौमितिक आकृतीची आपण रोज उजळणी गेलो, कारण की उजळणी घेतल्याशिवाय आपल्या लक्षात राहत नाही. ओके. तर मुलांनो आपल्याला 4ची स्थानिक किंमत काढायची. 4 कोणत्या स्थानावर आहे? एकक, दशक. दशकाच्या जागेवर आहे म्हणून ह्या 4ची किंमत किती असणार आहे? 40 आहे. आता इथं पुन्हा 47 संख्या आहे बघा. आता इथं अंडरलाईन कशाच्या खाली आहे? 7च्या खाली आहे. म्हणजे 7ची स्थानिक किंमत काढायची. 7 आहे एककाच्या जागेवर आहे म्हणून ह्या 7ची किंमत किती असणार आहे? आपल्या 7च असणार आहे. आपली पुढची संख्या आहे 56. 56 ह्या संख्येमध्ये 5ची आपल्याला स्थानिक किंमत विचारलेली. 5 आहे एकक, दशक. दशकाच्या जागेवर आहे हे 5 म्हणून ह्या 5ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 50. ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 50 आहे. पुढची संख्या आहे आपली आता 37 मध्ये
हे 7 कोणत्या खुर्चीवर आहे? हे 7 आहे एककाच्या खुर्चीवर आणि हे दशकाच्या. मग 7 एककाच्या खुर्चीवर आहे म्हणून आता ह्या 7 ची किंमत असणार आहे 7च. आणि ह्या 5 ची किंमत किती आहे? 50. दशकाच्या जागेवर आहे म्हणून ह्या 5 ची किंमत आहे आपली 50च आहे. पुढची संख्या आहे 26. 26 मध्ये हे जे 2 आहे ते कोणत्या जागेवर आहे? एकक दशक. दशक म्हणजे 20. दशक म्हणजे 20. आता 4 दशक 5 45. 5 हे काय आहे? कोणत्या जागेवर आहे? एककाच्या. मग एककाची स्थानिक किंमत किती असते? 5च. कारण की 5 एकक म्हणजे 5 एकटे. 5 एकटे जण आहेत हे म्हणून ह्याला 5 एकक म्हणायचे आणि हिची किंमत किती आहे? 5. आता 3 दशक 9 39. 39 संख्येमध्ये हे 3 जे आहे ते दशकाच्या जागेवर आहे. एकक दशक 3 दशकाच्या जागेवर आहे म्हणून आता ह्या 3 ची किंमत किती असणार आहे? 30. दशकाची किंमत 30 असते. 3 दशक बरोबर 30. 30 दशक बरोबर 30 एकक बरोबर 3 दशक. आता पुढं 41 अंडरलाईन आहे 4च्या खाली. 4 ची स्थानिक किंमत लिहायची आपल्याला. एकक दशक. 4 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 4 दशक. 4 दशक म्हणजे किती? 40. पुढे 43. 43 मध्ये अंडरलाईन कशाच्या खाली? 3च्या खाली. म्हणजे ह्या 3 ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 3च. तर अशा प्रकारे मी तुम्हाला स्थानिक किंमत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता थोडं समजायला तुम्हाला. मला इथं बसून सगळं समजतं बाळांनो. म्हणजे मी 15 वर्ष झालं तुमच्या डोक्याचाच अभ्यास करायला. आता तुम्हाला थोडं मॅडम काय सांगायलेत, एक कशाला म्हणायचं, दशक कशाला, हे थोडंसं समजायला. इतक्या दिवस तुम्हाला काही समजत नव्हतं. आता जसं जसं आपण पुढे जाऊ 60-70 पर्यंत जातो तेव्हा तुम्हाला पूर्णच कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जेव्हा तुमचं 91-92 आपण शिकू तेव्हा तुम्हाला मात्र फिक्स सगळी उजळणी समजणार आहे. मुलांनो, आता आपल्याला संख्यांची स्थानिक किंमत शोधायची. आता हे तुम्हाला लिहायचं आहे. हे लिहित इकडे लक्ष द्यायचं आहे. कारण की तुम्हाला हे लिहित असताना उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला इकडे लक्ष द्यावंच लागेल. तर पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचंय की संख्यांची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे काय? संख्यांच्या स्थानावरून जी संख्यांची किंमत असते तिला संख्यांची स्थानिक किंमत असं म्हणतात. आता बघा, पहिली संख्या कोणती आहे? 42. 42 ह्या संख्येमध्ये कशाच्या खाली अंडरलाईन केलेली आहे? अधोरेषक अंडरलाईन कशाच्या खाली काढलेली? 4च्या खाली अंडरलाईन आहे. मग आता ह्या 4ची आपल्याला काय म्हणायचं आहे की त्यांना तुम्ही हे 4ची किंमत सांगा. ही 4ची किंमत का सांगा. मग आता आपण मगाशीच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं होतं की ह्या 4ची किंमत कशी आहे? 40. ह्या 4ची किंमत कशी आहे? 40. कारण की तो दशकाच्या जागेवर आहे. हे एकक आहे आणि हे दशक आहे. हे 2 म्हणजे एककाची जागा आहे आणि ही 4 कशाची? 4ची एक दशकाची जागा आहे. आता इथे बघा 42 ही एककाची खुर्ची आणि ही दशकाची खुर्ची. जो दशकाच्या खुर्चीवर बसतो त्याची पगार 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 असते. तर एककाच्या खुर्चीवर बसणाऱ्या अंकाची किंमत ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असते. मग कोणता अंक कोणत्या खुर्चीवर बसतो आणि त्याच्यावरून त्याची स्थानिक किंमत असते. तर आता पहा, 4 कुठलं बसलेलं आहे? दशकाच्या खुर्चीवर बसलेले. म्हणून ह्या 4ची स्थानिक किंमत असणार आहे 10, 20, 30, 40. ह्या 10ची स्थानिक किंमत 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 40. हे लिहायचे बरं का तुम्हाला. तर पुढची संख्या आहे आपली 48. तर पुढची आपली संख्या आहे 48. अंडरलाईन कशाच्या खाली आहे? 8च्या खाली केलेली. म्हणजे ह्यांना काय म्हणायचं की ह्या 8ची स्थानिक किंमत सांगा. आता 8 कोणत्या खुर्चीवर बसलेला आहे? एककाच्या खुर्चीवर बसलेला आहे. म्हणजे 8ची स्थानिक किंमत किती असणार? 8च असणार. 8ची स्थानिक किंमत किती असणार? 8च किंमत असणार. म्हणून आपण इथं लिहिलं 8. जी संख्या ज्या जागेवर असते किंवा ज्या खुर्चीवर बसलेली असते त्यावरून त्या संख्येची स्थानिक किंमत असते. आता 5 कोणत्या स्थानावर आहे? एकक दशक. 5ची जागा कोणती आहे? एकक दशक. आता ह्या 5ची 50ची स्थानिक किंमत पाहू आपण. आता ह्या 5ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 10, 20, 30, 40, 50. कारण की 5 बसलेला आहे दशकाच्या जागेवर, दशकाच्या खुर्चीवर बसलेला आहे. एकक दशक. म्हणून ह्या 5ची स्थानिक किंमत असणार आहे 50. ह्या 5ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 50 असणार आहे. पुढची संख्या आहे आपली 44.
आता बघा 44. 44 ह्या संख्येमध्ये हे जे 4 आहेत, एकक, दशक, दशकाच्या जागेवर जे 4 आहेत त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे? 10, 20, 30, 40. ह्या दशकाच्या जागेवरच्या 4ची किंमत असणार आहे 40. दुसरे 4 एक आहे आपल्याकडं. दुसरे 4 कोणते आहेत? हे 4 44च दिलेले, पण इथं काय केलेलं आहे? एककाच्या जागेवरच्या 4ला अंडरलाईन केलेली. एककाच्या जागेवर जे 4 आहेत त्या 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे? मग 1, 2, 3, 4 ही स्थानिक किंमत असणार आहे. म्हणजे एककाच्या खुर्चीवर बसणारे 4ची स्थानिक किंमत 4 असणार आहे. बघा दोन्ही 4च आहेत, फक्त ते वेगवेगळ्या खुर्चीवर बसलेले आहेत म्हणून त्यांची स्थानिक किंमत कशी आहे? वेगवेगळी आहे. ह्या 4ची किंमत आहे 40 आणि ह्या 4ची किंमत आहे 4, कारण की हा दशकाच्या जागेवर आहे आणि हा एककाच्या जागेवर आहे. पुढची किंमत संख्या आहे आपली 37. आता 3 दशक 7 37 ह्या संख्येमध्ये पुढची संख्या आहे आपली 3 दशक 8 38. 38 ह्या संख्येमध्ये दशकाच्या जागेवर 3 आहे आणि एककाच्या जागेवर आहे 8. मग कशाची स्थानिक किंमत विचारली आपल्याला? 3ची स्थानिक किंमत विचारली, कारण की 3च्या खाली एक अंडरलाईन आहे. मग आता हे 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे? दशकाच्या खुर्चीवर असल्यामुळे 10, 20, 30. किती स्थानिक किंमत आहे याची? 30, कारण की ते दशकाच्या खुर्चीवर बसलेले आहे. पुढची संख्या आहे आपली 15. पुढची स्थानिक किंमत आहे 15. तर 15 मध्ये हे 1 आहे दशकाच्या जागेवर आणि हे 5 आहे एककाच्या जागेवर. दशकाच्या जागेवर जे 1 आहे त्याची स्थानिक किंमत असणार आहे आपली 10. किती असणार आहे? 10. आणि दशकाच्या एककाच्या जागेवर जे 5 आहे त्याची स्थानिक किंमत असणार आहे 5. 1 दशक 5 15. अंडरलाईन कशाच्या खाली आहे? 5च्या खाली अंडरलाईन आहे. म्हणजे ह्या 5ची स्थानिक किंमत आपल्याला विचारली. ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5च. ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5च आहे. पुढची संख्या आहे आपली 47. पुढची आपली संख्या आहे 47. 4 आणि 7 47. तर ह्याच्यातली कशाची स्थानिक किंमत विचारलेली आहे? 4ची स्थानिक किंमत विचारलेली, कारण की 4च्या खाली अंडरलाईन आहे. म्हणजे हे 4ची कोणत्या जागेवर बसलेले? हा 4 एकक दशक. एकक दशक म्हणून ह्या 4ची स्थानिक किंमत असणार आहे 40. किती किंमत असणार आहे? 40. स्थानावरून किंमत. आता इथं 2 स्थान असतात, एक असतं एककाचं आणि एक असतं दशकाचं घर असतं. एककाच्या घरामध्ये जो बसलेला असतो, एककाचं घर कोणतं असतं? उजव्या हाताला पहिली संख्या म्हणजे एकक, उजव्या हाताला दुसरी संख्या म्हणजे. नमस्कार मुलांनो, आता आपल्याला संख्या सुट्ट्या रूपात लिहायची. खूप सोपं आहे, फक्त लिहावं थोडं जास्त लागतं. आता इथे 4 41. 4 आहेत म्हणल्यावर 10 4 वेळेस घ्यायचं. 10 4 वेळेस घ्यायचं. 1 2 3 4 आणि पुढे घेणार आपण 1. 42. 42 म्हणजे 10 किती वेळेस घेणार? 4 वेळेस. 1 2 3 4. 10 किती वेळेस घेणार? 4 वेळेस. मग आता हे संख्या कशा तयार होतात? आता हे पैशाच्या रूपात पाहणार आहोत आपण. पहिल्यांदा 41. 10 20 30 40. 40 आणि वरती हा मी घेतला 1 रुपया. किती रुपये झाले? हे 40 रुपये झाले. 41. 10 20 30 40 आणि वरती हा सुट्टा 1 रुपया. 10 20 30 40 आणि वरती हा एक घेतला सुट्टा रुपया मी. तर अशा प्रकारे हे आपले 41 रुपये झालेले आहेत. आता 41च्या वरती मी घेतले 2 रुपये. 10 20 30 40. 40 हे 41 आणि 42 2 रुपये झाले. हे बघा 10 20 30 40. 40 आणि वरती हे 2 रुपये. हे 2 रुपये हे झाले आपले 42. आता पैसे पण ह्याच्यासोबत काय होतं? आपलं नाणी नोटा पण मोजणं होतं आणि संख्या आपल्या ज्या आहेत त्या आपल्या सुट्ट करायच्यात. संख्या सुट्ट केलं की काय होतं? पूर्ण ती संख्येची आपल्याला पूर्ण ज्ञान घ्यायचं आहे की 42 मध्ये किती 10 आहेत? 10 20 30 40 4 10 आहेत बघा. 42 मध्ये किती 10 आहेत? 4 10 आहेत. आणि वर एकक किती आहेत? 2 एकक आहेत. तर पुढची संख्या आहे 43. 10 20 30 40 आणि वरती हा मी 2 रुपये घेतला आणि 1 रुपया काढला. 3 रुपये झाले. 2 आणि 1 रुपये किती झाले? 3 रुपये. हे आहेत आपले 3 रुपये. 10 20 30 40 41 42 43 हे आपले 43 रुपये झाले. 43 रुपयामध्ये किती 10 आहेत? 1 2 3 4.
4 10 आणि वरती हे 3 रुपये आहेत. पुढची संख्या आहे आपली 44. 44 मध्ये किती 10 आहेत बघा. 10 20 30 40 आणि हे घेतले मी 4 रुपये. 2 रुपये आणि 2 रुपये किती झाले 4 रुपये झाले. 10 20 30 40 41 42 आणि 43 44 असे वरचे 4 रुपये आणि 10 10 चे 4 असे आपले 44 रुपये झाले. 10 20 30 40 40 आणि हे वरचे 4 रुपये झालेले आहेत आपले. पुढची संख्या आहे आपली 45. आता 45 करण्यासाठी मी काय केलेलं आहे इथं बघा 2 2 चे 2 बंदे घेतले आणि 1 रुपया घेतला. हे झाले 5 रुपये. 2 आणि 2 4 4 आणि 1 5 हे 5 रुपये आणि हे 10 20 30 40 40 आणि हे 5 45 रुपये झाले. 10 10 10 10 4 10 10 घ्यायचं 1 2 3 4 आणि वरती 5 रुपये. 2 आणि 2 4 आणि 5 रुपये असे 45 रुपयाचं आपलं सुट्ट झालेलं आहे. पुढची संख्या आहे आपली 46 रुपये. पुढची संख्या किती आहे 46. आता हे आपले 46 आहेत. 46 मध्ये 10 किती वेळेस आहेत 1 2 3 4 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 हे झाले 40 आणि वरचे 6 रुपये. बेक बे बे 2 4 आणि बेत्रिक 6 रुपये हे झाले 6 रुपये आणि 40 रुपये किती झाले आपले 46 रुपये झालेले आहेत बघा. आता पुढची संख्या आहे आपली 47. मग आता 47 रुपये होण्यासाठी काय करावं लागेल मला वर 1 रुपया घ्यावा लागेल. हे झाले 47 रुपये. आता 2 आणि 2 2 2 आणि 2 4 झाले 4 आणि 2 6 6 आणि 1 रुपया किती झाले आपले 7 रुपये झाले. हे आहेत 7 रुपये आणि हे किती आहेत 10 20 30 40 40 आणि 7 रुपये किती झाले आपले 47 रुपये झाले. 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 4 वेळेस 10 घ्यायचं आणि हे वरचे 7 रुपये म्हणजे हे एककाचे 7 रुपये आहेत. पुढची संख्या आहे आपली 48. मग 48 करण्यासाठी मी काय केलं 2 2 रुपयाचे 4 बंदे घेतले. 2 2 रुपयाचे किती बंदे घेतले मी 4 बंदे घेतले. 2 2 आणि 2 4 4 आणि 2 6 6 आणि 2 8. आता हे आहेत आपले 40 रुपये. 10 20 30 40 आणि हे 40 रुपयामध्ये हे मिसळले मी 8 रुपये. किती रुपये मिसळले हे मी 8 रुपये. मग 48 रुपये झाले. हे 40 आणि हे 8 48. 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 8 हे 8 रुपये 48 रुपये झाले. पुढे आहे आपले 49 रुपये. किती झाले 49 रुपये. 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 40 रुपये झाले आणि हे 9 रुपये. बेक बे बे 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8 आणि 9 2 आणि 2 4 4 आणि 2 6 6 आणि 2 8 8 आणि 9 हे 9 रुपये आणि हे 40 रुपये किती झाले आपले 49 रुपये झाले. आता पुढे येणार आपले 50 रुपये. मग 50 रुपयाला मी काय केलं एवढं चिल्लर घेण्यापेक्षा अजून एक 10 रुपयाचा बंदा घेतला नाणं घेतलं. आता हे झाले आपले 50 रुपये. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 मग मी 10 10 ची किती नाणी घेतलेली आहेत 5 नाणी घेतलेली आहेत असे आपले 50 रुपये झालेले आहेत. आता हे लिहायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल. तोपर्यंत काय करते मी उजनी सुरू करते. तुम्ही हे काय करा जेवढं झालं तेवढं लिहून घ्या. राहिलेलं काय करा व्हिडिओ संपल्यावर लिहा आणि न बघता लिहा. आता काहीच अवघड नाही तुम्हाला सगळं येऊ लागले. आता 48 मध्ये 4 10 घ्यायचं आणि वर 8 रुपये लिहायचं बस झालं. काहीच अवघड नाही त्याच्यात. ठीक आहे चला मुलांनो आता मी उजनी लिहिते. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उजनी लिहायची आहे. चला उजनी वाचत लिहू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 दशक 1 11 1 दशक 2 12 1 दशक 3 13 1 दशक 4 14 1 दशक 5 15 1 दशक 6 16 1 दशक 7 17 1 दशक 8 18 1 दशक 9 19 2 दशक 20 2 दशक 1 21 2 दशक 2 22 2 दशक 3 23 2 दशक 4 24 2 दशक 5 25 2 दशक 6 26 2 दशक 7 27 2 दशक 8 28 2 दशक 9 29 3 दशक 30 3 दशक 1 31 3 दशक 2 32 3 दशक 3 33 3 दशक 4 34 3 दशक 5 35 3 दशक 6 36 3 दशक 7 37
3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50. आता पुढे आपल्याला 5चा पाढा तयार करायचा आहे. तर मुलांनो, मी 5चा पाढा तयार करण्यासाठी काय करणार आहे, 5 मणी पुढे ढकलणार आहे. तुम्ही मोजायचं, मी बरोबर मणी ढकलते का, माझ्या खूप चुका होतात. तर 1 2 3 4 5, मी 5 मणी ढकललेत, बरोबर आहे का. मी अजून 5 मणी ढकलले, 1 2 3 4 5, किती मणी झाले, या आधीचे 5 6 7 8 9 10, किती मणी झाले आपले 10. अजून 5 मणी ढकलले, 1 2 3 4 5, सगळे किती मणी झाले 10 11 12 13 14 15, किती मणी झाले 15. अजून 5 मणी ढकलले, 1 2 3 4 5, किती मणी झाले 10 10 20. अजून 5 मणी ढकलले, 1 2 3 4 5, किती मणी झाले 10 20 21 22 23 24 25, किती मणी झालेले ते 25 मणी झालेत. अजून 5 मणी ढकलले, 1 2 3 4 5, किती मणी झाले 10 20 30. अजून 5 मणी ढकलले, 1 2 3 4 5, किती मणी झाले 10 20 30 31 32 33 34 35. अजून 5 मणी ढकलले, 1 2 3 4 5, किती मणी झाले 10 20 30 40, किती मणी झालेले आहेत आपले 40 मणी झालेले आहेत. आता पुन्हा अजून 5 मणी ढकलले, 10 1 2 3 4 5, किती मणी झाले 10 20 30 40 आणि 41 42 43 44 45, सगळे मणी किती झाले 45 मणी झाले. आता पुन्हा अजून 5 मणी ढकलले, 1 2 3 4 5, किती मणी झाले 10 20 30 40 50, किती मणी झाले 50. अशा पद्धतीने आपला 5चा पाढा तयार झालेला आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. म्हणजे कोणताही पाढा म्हणजे त्या संख्येची वारंवार केलेली बेरीज, त्या संख्येची येणाऱ्या संख्ये बेरजेमध्ये वारंवार केलेली बेरीज म्हणजे पाढा. चला आता पाढा वाचत लिहू आपण. 5 1 5, 5 2 10,
5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. तर असा आपला 5चा पाढा तयार झालेला आहे. पण मागचं सपाट पुढचं पाठ असं होऊ नये म्हणून आपण 2 3 4चा पाढा म्हणणार होतो. माझ्यासोबत तुम्ही पण म्हणा. बे 1 बे, बे 2 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, बे 9 18, बे 10 20, 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. ठीक आहे. ओके. तर आज आपण संख्येची स्थानिक किंमत शिकलो. संख्या सुट्टी करायला शिकलो. 5चा पाढा तयार करायला शिकलो. ओके.